कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। आनंदाने कीर्तन करत देवी मातेच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि जसं की शास्त्रामध्ये वर्णन आहे की भक्ताच्या जीवनामध्ये काही गोष्ट अनिवार्य आहे। अनिवार्य म्हणजे त्याला नो चॅलेंज किंवा त्याला दुसरा पर्याय नाही। त्याच्यामध्ये आहे साधुसंग, धामवास, गुरुसेवा। त्यापैकी आपण धामवास करत आहोत आणि श्री क्षेत्र येवला धामामध्ये आपल्या गौरनिताय मंदिरात दर्शन प्रोग्रामसाठी आणि पुरातन अशा देवी मंदिरामध्ये कोटमगावला इथं आलेलो आहोत। तर हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे की असं वर्णन आहे की येवला शहर वसण्याच्या पूर्वी म्हणजे कितीतरी वर्ष शेकडो वर्ष पूर्वी कोटमगावचं मंदिर अस्तित्वात आहे आणि या ठिकाणी नवरात्रीला खूप मोठा उत्सव आयोजित केला जातो आणि लांबून लांबून भक्त येतात। या ठिकाणी भक्तांच्या भक्तीचं किंवा सेवेचं एक वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी असं रथ असतो आणि रथाला भक्त असे उलट टांगून घेतात। अशा प्रकारचे नवस केलेले असतात देवी माताला आणि देवी माता त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात। तर या ठिकाणी देवींचं दर्शन आपण जसं सप्तशृंगी गडावरती देवीचं दर्शन घेतो किंवा रेणुका देवींचं दर्शन घेतो, त्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारे देवीचं दर्शन घ्यायला मिळतं। जसं की आपल्याला 3 मुख असलेले दत्तगुरूंचं दर्शन घेतलं जातं, तसं या ठिकाणी जे कोटमगावच्या देवीचं मंदिर आहे या ठिकाणी देवीला 3 मुख दाखवलेले आहेत आणि हे 3 मुख आहे महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती। अशा तिन्ही देवींचं एकत्रित निवास या ठिकाणी आहे, म्हणून हे क्षेत्र अतिशय प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्या श्रद्धेने लाखो भक्त या ठिकाणी श्री क्षेत्र कोटमगाव इथं शक्यतो जास्तीत जास्त कोटमगावच्या देवीच्या नावाने येवला शहराला ओळखलं जातं। अलीकडच्या काळामध्ये हे पैठणी वगैरे यांनी ओळखलं जातं, परंतु पूर्वीपासून कोटमगाव देवीच्या ज्या स्थान आहे याच्यावरून येवला शहर